गरुड पुराण प्रेत खंड 35व्या अध्यायात दानाचे फळ सांगून त्याद्वारे मृतात्म्याच्या संगतीचे वर्णन केलेले आहे. यमलोकीचे भयंकर कष्टप्रद वर्णन करून असे सांगितले आहे की मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी दान वगैरे द्वारा परलोकी मृतात्म्याचे कष्टमय जीवन कमीत कमी कसे होईल यासाठी यथोत्सग वृक्षोत्सग म्हणजे बैल सोडणे याचे मोठे महत्त्व सांगितले आहे. यमराजाच्या न्यायालयात व त्याचा कार्याध्यक्ष चित्रगुप्ताच्या स्थानाचे वर्णनही बऱ्याच ठिकाणी विस्तारपूर्वक केलं आहे. त्याचे उद्दिष्ट हेच असू शकेल की जनसाधारण पापकर्मातून मुक्तता व्हावी याचसाठी की ज्याच्यातून यमलोकीचे कष्ट कमी होऊ शकेल. पुढे अपमृत्यू झालेले प्रेतात्मा व्यक्तींची आणि प्रेतयोनीत असलेल्या जीवांचे घोर दुर्दशांचे वर्णन केले आहे. कारण ह्या गोष्टीचे निश्चित असे काहीच नसते की कुठली शक्ती प्रेतयोनीस प्राप्त झाली आहे व ती व्यक्ती त्या रूपात कुठवर त्या योनीत राहणार आहे. यासाठी प्रत्येक जीवित व्यक्तीचे हे कर्तव्य सांगितले आहे की आपल्यातील जर कुणी नातेवाईक मृत्यू पावला नंतर कोण कर्मकांडाचा ज्ञात असेल त्याच्याकडून ही क्रिया करून घ्यावी ज्यामुळे मनुष्य प्रेत योनीतून सुटका करून घेऊ शकेल. मृत्यू पावल्यानंतर कारण सांगितले आहे की अकाली मृत्यूशिवाय त्या अनैतिक आणि चरित्रहीनतेचे वर्णन केले आहे ज्यामुळे व्यक्ती आणि समाजाचे अनिष्ट आणि पतन होत असते. उदाहरणार्थ संतृप्तक नावाच्या तपस्वी ब्राह्मणाकडून स्वतःची दुर्दशा सांगताना प्रेताने सांगितले की दुसऱ्यांच्या घराचे अपहरण करणारा, आपल्या मित्राशी द्रोह करणारा, विश्वासघात करणारा आणि कुटपुरुष प्रेतत्वास प्राप्त होतो. ह्याच प्रकारे ब्राह्मण, देव, मंदिर आणि गुरुची संपत्ती हरण करणारा, कन्या विक्रय करणारा, आपल्या जन्मदात्री भगिनी, भार्या, पुत्र, वधू तसेच मुलीचा काहीच दोष नसताना त्याग करणारा प्रेतत्वात विलीन होतो. जो सदोदित मिथ्या कर्म आणि भाषणात रुची असते, दुसऱ्याची भूमी तसेच सोन्याचे अपहरण करतो तो तर अवश्य प्रेतात्मा होतो. ह्यामुळे स्पष्ट होते की जी व्यक्ती वरवर धर्मकांडाचे सोंग करीत असतानाच वास्तविक धर्माचे पालन करीत नाहीत, जे सत्य, न्याय, प्रतिज्ञा पालन, आपत्तीग्रस्तांची मदत आणि जसे सत्कर्मापासून विन्मुख राहतात ते मरणोत्तर दुर्दशेस प्राप्त होतात आणि निकृष्ट प्रेत योनीस प्राप्त होऊन तऱ्हेतऱ्हेचे हाल अपेष्टा भोगीत असतात. हाच प्रकार राजा बभ्रुवाहन कथेत सांगितला आहे की सार्वजनिक संपत्ती, स्त्रियांचे धन, बालकांचे धन हरण करणारा प्रेत योनीत प्राप्त होतो. जो कुणी तपस्वी आपल्याच गोत्रातील स्त्रीशी समागम करण्यालायकही नसताना त्या नारीशी व्यभिचार करतो तो तर महाप्रेत बनतो. जो कुणी आपल्यावर ज्याचे उपकार असतील त्याच्याशी कृतज्ञतेने वागतो, ईश्वरी सत्तेला मानित नाही, रौद्र दुस्साहस गर्वपूर्ण स्वभावानुसार वागतो तोही प्रेत योनीत जातो. निस्संदेह अनुचित लालसेला वशीभूत होऊन कुणा असह्य अथवा निर्बलाचे धन वगैरे स्वबळाच्या ताकदीवर हडप करतो ते कृत्य म्हणजे संसारात फार मोठे पातक आहे आणि ती व्यक्ती ह्या जीवनातच आतल्या आत लालसेने अतिशय व्याकुळ होऊन जाते
व ज्याचे अधिकतर धन मिळूनही अधिकतर तहानेने जाळ्यात फसून अधःपतनाच्या मार्गातच अग्रेसर होतात. जे लोक ह्या संसारात जीवित असतानाच धनाच्या लालसेने त्यातच मग्न असतात, ते लोक मृत्यूनंतरही अशांतीचाच अनुभव घेत राहिले तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही.